गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीत दरोड्याच्या उद्देशानं बंदूक आणि धारधार शस्त्रांसह फिरणाऱ्या 3 दरोडेखोरांना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। एकूण 5 जण या कारमधून आले होते। दोघे पळण्यात मात्र यशस्वी झाले। मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळा असल्यानं नागरिक नाईट वॉक करतात। दरम्यान गुरुवारी रात्री 10:30च्या दरम्यान शहरातील लक्ष्मी गेटजवळ 5 जण संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसले। नाईट वॉक करणाऱ्यांनी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र संशयित लोक कोणाशीही बोलत नव्हते। या कारणावरून नागरिकांनी 5 जणांना पकडून पोलिसांना माहिती दिली, मात्र पोलीस येण्यापूर्वीच 2 आरोपींनी त्यांच्या कारमधून तिथून पळ काढला। गेल्या काही दिवसांपासून शहरातील ज्वेलर्सच्या दुकानांवर त्यांची नजर होती। गुरुवारी ही दुकानं फोडण्याचा कट या लोकांनी आखला होता, मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव फसला। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून देशी बनावटीच्या बंदुका, 8 mm जिवंत काडतुसं, चाकू, इतर धारदार शस्त्र आणि सामुग्री जप्त करण्यात आली आहे।